वृषभ राशीच्या लोकांनो, सावधान. येणारी सोमवती अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा अंत करण्यासाठी आणि नशिबाचे बंद दरवाजे उघडण्यासाठी येत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे नशीब साथ देत नाहीये, तर थांबून हा व्हिडिओ एकदा नक्की पहा, कारण या अमावस्येला घडणारे 3 दैवी चमत्कार तुमचे आयुष्य कायमचे बदलून टाकणार आहेत. हा निव्वळ योगायोग नाही, तर साक्षात शिवशक्तीचा आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो आणि माझ्या लाडक्या वृषभ राशीच्या भाविकांनो. आपल्या कृपासिंधू स्वामी समर्थ आणि ॲस्ट्रो विथ स्वामी या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत दुर्मिळ आणि शुभ अशा विषयावर चर्चा करणार आहोत, जो थेट तुमच्या नशिबाशी जोडलेला आहे. हिंदू धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात अमावस्या या तिथीला मोठे महत्त्व आहे, पण जेव्हा ही अमावस्या सोमवारी येते, तेव्हा तिला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. ही तिथी भगवान शिव आणि चंद्रदेवाच्या विशेष कृपाप्रसादाची मानली जाते. वृषभ राशीच्या लोकांसाठी ही सोमवती अमावस्या साधीसुधी नसून ती तुमच्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉइंट घेऊन येत आहे. अनेकदा आपण खूप कष्ट करतो, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो, पण ऐनवेळी कामात अडथळे येतात किंवा नशिबाची साथ मिळत नाही. कधी आर्थिक चणचण भासते, तर कधी कुटुंबात विनाकारण तणाव निर्माण होतो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने तुम्ही भौतिक सुखांचे शौकीन असता. पण जेव्हा ग्रहांची चाल बदलते, तेव्हा ही सुखे तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. मात्र या सोमवती अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर ब्रह्मांडीय शक्ती अशा पद्धतीने फिरणार आहेत की तुमच्या राशीवर सकारात्मकतेचा वर्षाव होणार आहे. शास्त्रानुसार सोमवती अमावस्येला पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि राहुकेतूचे दोषही शांत होतात. या 3 मिनिटांच्या प्रस्तावनेत मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो की या दिवशी तुम्ही जे काही छोटे उपाय कराल, त्याचे फळ तुम्हाला 1000 पटीने मिळणार आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अशा 3 दैवी चमत्कारांबद्दल सविस्तर बोलणार आहोत, जे तुमच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य आणि भीती नष्ट करतील. मग ते तुमचे आरोग्य असो, तुमची नोकरी असो किंवा तुमचे वैयक्तिक नातेसंबंध, प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला एक दैवी अनुभव येणार आहे. आपण हे देखील पाहणार आहोत की नेमकी कोणती चूक तुम्हाला टाळायची आहे आणि कोणता एक छोटासा मंत्र तुमच्या भाग्याची रेषा बदलू शकतो. स्वामींच्या इच्छेशिवाय पाऊलही हलत नाही. आणि जर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात, तर समजा की स्वामींची तुमच्यावर कृपा झाली आहे. म्हणूनच मनातील सर्व शंका काढून टाका आणि पूर्ण श्रद्धेने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण व्हिडिओच्या शेवटी मी एक असा सिद्ध उपाय सांगणार आहे, जो फक्त वृषभ राशीच्या लोकांसाठीच वरदान ठरेल. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या 3 महाचमत्कारांबद्दल आणि तुमच्या आयुष्यातील नवीन सुरुवातीबद्दल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर वृषभ राशीच्या लोकांसाठी एका सुवर्णकाळाची नांदी ठरणार आहे. लवकरच येत असलेली सोमवती अमावस्या ही साधीसुधी तिथी नाही, तर ब्रह्मांडीय ऊर्जेचा असा संगम आहे जो तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाची नवी वाट दाखवणार आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि सोमवती अमावस्या ही भगवान शिव आणि चंद्राच्या आशीर्वादाची रात्र असते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या दिवशी होणारे ग्रहमान तुमच्या राशीसाठी अत्यंत अनुकूल असून तुमच्या आयुष्यात असे 3 दैवी चमत्कार घडणार आहेत, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. म्हणूनच तुमची सर्व कामे बाजूला ठेवून हा व्हिडिओ शांतचित्ताने शेवटपर्यंत पहा, कारण यात सांगितलेला प्रत्येक शब्द तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचा आहे. पहिला दैवी चमत्कार, आर्थिक आणि अडकलेल्या कामात यश.
वृषभ राशीच्या लोकांसाठी पहिला मोठा चमत्कार म्हणजे तुमच्या प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या कामांना मिळणारी विलक्षण गती. जर तुमची आर्थिक गुंतवणूक कुठेतरी अडकली असेल, जमिनीचे व्यवहार पूर्ण होत नसतील किंवा कोर्ट-कचेरीच्या कामात तुम्ही अडकून पडला असाल, तर या सोमवती अमावास्येनंतर तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. हा तुमच्या आयुष्यातील पहिला मोठा टर्निंग पॉइंट ठरेल. अचानक धनलाभाचे योग येतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत तुमच्यासाठी खुले होतील. शुक्र ग्रहाची कृपा आणि चंद्राची शांतता यामुळे तुमच्या निर्णयात अचूकता येईल, ज्यामुळे व्यवसायात किंवा नोकरीत तुमची पत वाढणार आहे. कष्टाचे फळ मिळण्याची हीच ती वेळ आहे. फक्त सकारात्मक राहून संधीचे सोने करा. दुसरा दैवी चमत्कार, कौटुंबिक शांतता आणि नकारात्मकतेचा अंत. दुसरा चमत्कार तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या घरात जर विनाकारण कलह होत असतील, सदस्यांमध्ये मतभेद असतील किंवा घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वावर जाणवत असेल, तर या अमावास्येच्या प्रभावाने घरातील वातावरण पूर्णपणे बदलून जाईल. भगवान शंकराच्या कृपेने तुमच्या घरातील वास्तु दोष आणि पितृ दोष यांचे निवारण होण्यास सुरुवात होईल. पती-पत्नीमधील संबंध सुधारतील आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जर तुमच्या आरोग्याच्या काही तक्रारी असतील, विशेषतः मानसिक ताण किंवा झोपेच्या समस्या, तर त्यातून तुम्हाला मोठी सुटका मिळेल. ही अमावास्या तुमच्या मनाला प्रचंड शांतता देणारी ठरेल, ज्यामुळे तुम्ही अधिक उत्साहाने कार्य करू शकाल. तिसरा दैवी चमत्कार, करिअर आणि भविष्यातील नवीन संधी. तिसरा आणि सर्वात प्रभावी चमत्कार म्हणजे तुमच्या करिअरमध्ये होणारा क्रांतिकारी बदल. वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती नवीन नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना पदोन्नतीची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी हा काळ वरदान ठरेल. एखादी अशी मोठी संधी तुमच्या चालून येईल, ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता. हा बदल केवळ तुमच्या आर्थिक स्थितीलाच नाही, तर तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला देखील उंचावेल. समाजातील मोठ्या व्यक्तींशी तुमचे संपर्क वाढतील, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनशीलतेला वाव मिळेल. हा चमत्कार तुमच्या आयुष्याला एका नवीन उंचीवर नेऊन ठेवणारा ठरेल. या दैवी चमत्कारांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी वृषभ राशीच्या लोकांनी या दिवशी काही विशेष उपाय करणे आवश्यक आहे. सकाळी लवकर उठून स्नान उरकल्यानंतर महादेवाला अभिषेक करावा आणि नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. तसेच पांढऱ्या वस्तूंचे जसे की तांदूळ, दूध किंवा पांढरी मिठाई यांचे दान करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांची साथ ज्याच्या पाठीशी आहे, त्याचे कधीच अहित होत नाही. श्रद्धा आणि सबुरी ठेवा, हे 3 चमत्कार तुमच्या आयुष्यात नक्कीच घडतील. तर भाविकांनो, आज आपण पाहिले की वृषभ राशीच्या लोकांसाठी ही सोमवती अमावास्या किती भाग्याची आणि परिवर्तनाची ठरणार आहे. जे 3 दैवी चमत्कार मी तुम्हाला सांगितले, ते केवळ ज्योतिषीय भाकीत नसून तुमच्या कर्माला मिळणारी दैवी जोड आहे. लक्षात ठेवा, जेव्हा आपण श्रद्धेने एखादी गोष्ट करतो, तेव्हा पूर्ण ब्रह्मांड आपल्याला साथ देण्यासाठी सरसावते. या सोमवती अमावास्येच्या रात्री जेव्हा तुम्ही शांतचित्ताने झोपायला जाल, तेव्हा मनात एकच विचार ठेवा की माझे चांगले दिवस सुरू झाले आहेत आणि स्वामी समर्थ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तुमच्या आयुष्यातील जो काही टर्निंग पॉइंट येणार आहे, तो स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार ठेवा आणि सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. अनेकदा आपण उपायांच्या मागे धावतो, पण सर्वात मोठा उपाय म्हणजे विश्वास. जर तुमचा स्वतःवर आणि तुमच्या आराध्य दैवतावर विश्वास असेल, तर कोणतीही अमावास्या तुमच्यासाठी भीतीदायक नसून ती एक संधी असते.
या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय जसे की महादेवाचा अभिषेक आणि गरिबांना केलेले दान हे विसरू नका. हे छोटेसे बदल तुमच्या आयुष्यात सुखाचा डोंगर उभा करू शकतात. वृषभ राशीच्या माझ्या सर्व बंधू भगिनींना मी हेच सांगू इच्छितो की काळ बदलत आहे आणि तुमची कष्टाची वेळ आता संपून फळ मिळण्याची वेळ आली आहे. स्वामींच्या दरबारात उशीर असतो पण अंधेर नसतो, हे नेहमी लक्षात ठेवा. व्हिडिओ संपवण्यापूर्वी मला तुम्हा सर्वांना एक विनंती करायची आहे. जर तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असेल किंवा तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचे एक लाईक आम्हाला असेच नवनवीन आणि मार्गदर्शक व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. तसेच तुमच्या ओळखीच्या वृषभ राशीच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ योगाचा लाभ घेता येईल. कर भला तो हो भला या उक्तीप्रमाणे दुसऱ्यांचे कल्याण चिंतले की आपले कल्याण आपोआप होते. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण ही केवळ अक्षरे नसून ती एक शक्ती आहे. जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आताच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाहीत. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.